आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होऊ शकते हे एका उदाहरणावरून समजून घेऊयात. सध्या महागाई भत्ता बेसिक पगाराच्या 55% आहे, तर HRA म्हणजे घरभाडा भत्ता 27% आहे. समजा तुम्ही बेसिक पगाराच्या लेवल 6 वर आहात, तर 7व्या वेतन आयोगानुसार तुमचा सध्याचा पगार आहे 35,400 रुपये, बेसिक पे 19,470 रुपये, महागाई भत्ता आणि मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर 9,558 रुपये घरभाडा भत्ता. याचा अर्थ तुमचा एकूण पगार 64,428 रुपये. आता 8व्या वेतन आयोगानुसार जर फिटमेंट फॅक्टर 2.46 एवढा लागू झाला तर तुमचा नवा पगार होईल बेसिक पेनुसार 35,400 गुणिले 2.46 म्हणजे 87,084 रुपये आणि घरभाडा भत्ता 87,084 रुपयांच्या 27% म्हणजे 23,513 रुपये. याचा अर्थ तुमचा एकूण पगार होईल 87,084 अधिक 23,513 म्हणजे 1,10,597 रुपये. यात कालांतराने महागाई भत्ता ही ॲड केला जाईल. 7व्या वेतन आयोगात लेवल 1ची मिनिमम बेसिक सॅलरी 18,000 रुपये. जर 8व्या वेतन आयोगात 2.46 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर ही सॅलरी 44,280 रुपये एवढी होईल. अशा प्रकारे लेवल 2ची बेसिक सॅलरी 19,900 रुपयावरून थेट 48,974 रुपये आणि लेवल 3ची बेसिक सॅलरी 21,700 रुपयावरून 53,466 रुपये होईल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टरचा आहे, तो जेवढा जास्त असेल तेवढी जास्त वेतन वाढ होईल. वेतन